नमस्कार मैत्रिणी, कशा आहात? मजेत ना? मालिकेचा आनंद घेताय ना? घेतलाच पाहिजे बरं का. त्यामुळे आपल्या आयुष्यातील टेन्शन कमी होतं. तर चला तर मग, वचन दिले मी तुला या मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. सर्व काही सुरळीत चालू असताना आता ऊर्जा लग्नाला का नाही म्हणते काय माहिती. तर आता इथे ऊर्जाने घरी आईकडे सांगितलं असतं की शौर्य आता एकदम बरा झालेला आहे. तर ऊर्जाची आई म्हणते, बरा झाला असेल तर मला शौर्याला भेटायचं आहे. तू त्याला फोन करून सांग की घरी ये म्हणून. ऊर्जा शौर्याला फोन करते की आईला तुला भेटायचं आहे. हे ऐकल्यानंतर शौर्याला खूप आनंद होतो की ऊर्जाच्या आईने मला बोलवलं आहे म्हणून. आणि शौर्य हे सगळं आजीलासुद्धा सांगतो. आजी म्हणते, ठीक आहे, तू जाऊन त्यांना भेटून ये. तुझ्या मनातील प्रत्येक गोष्ट त्यांना सांग. त्यांना सांग की तुझ्या ऊर्जावरती किती प्रेम आहे आणि ऊर्जाला तू सुखात ठेवशील म्हणून. आता शौर्य खूप खुशीमध्ये इकडे आलेला असतो. पण इकडे आता ऊर्जाने शौर्याचं आणि आमदाराच्या मुलीचं जे काही बोलणं ऐकलं असतं त्यावरून ऊर्जाला असं वाटत असतं की उगाच मी त्या दोघांमध्ये येत आहे. शौर्य घरी आल्यानंतर आई त्याला विचारते, तुझी तब्येत वगैरे बरी आहे का, कसं आहेस, सगळं काही होतं. त्यानंतर शौर्याला ती डायरेक्ट विचारते की तू माझ्या ऊर्जाशी लग्न करशील का. शौर्य म्हणतो, आई हे तुम्ही काय विचारता आहात. माझं ऊर्जावरती मनापासून प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. ऊर्जा तर लगेच आई ऊर्जाकडे बघते आणि म्हणते, ऊर्जा तुझं काय मत आहे मला हे कळू दे, कारण आता मी तुमच्या दोघांच्या लग्नाचा विचार करत आहे. हे ऐकल्यावरती शौर्याला खूप आनंद होतो, पण ऊर्जाला आनंद होत नाही. ऊर्जाच्या चेहऱ्यावरती ते दिसतही नाही. तर लगेच ऊर्जा म्हणते, नाही मला हे लग्न अजिबात करायचं नाही आहे. आई म्हणते, काय झालं. तर लगेच ऊर्जा म्हणते, ज्याच्या वडिलांमुळं माझ्या वडिलांनी फाशी घेतली आहे आणि आम्ही लहानपणापासून वडिलांपासून पोरके झालो आहे, अशा व्यक्तीशी मला लग्न करायचं नाही. एका खुन्याच्या मुलाशी मला लग्न करायचं नाही. तर लगेच शौर्य म्हणतो, ऊर्जा हे तू काय बोलतेस. मला माहिती आहे माझ्या वडिलांची डॅडची ह्याच्यामध्ये नक्कीच चुकी आहे, पण त्यात माझी काही चुकी आहे. मी तर तुझ्यावरती मनापासून प्रेम केले ना. पण ऊर्जा म्हणते, नाही मला हे लग्न करायचंच नाही आहे. तर आता इथं शौर्य खूप हायपर झालेलं असतो. तर लगेच ऊर्जाची आई म्हणते, मग ऊर्जा जर मी असं तुला सांगितलं की शौर्याच्या वडिलांची तुझ्या वडिलांना फाशी घेण्यापाठीमागे काहीच चूक नव्हती, तर तेव्हा तू शौर्याशी लग्न करशील का. तर तिथं ऊर्जा विचार करायला लागते. शौर्य म्हणतो, बोल ना ऊर्जा, काय सांगायचं तुला, लवकर बोल. अगं मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत गं. तर ऊर्जा म्हणते, मला वेळ हवा आहे विचार करण्यासाठी. तर आता पुढील भागामध्ये नेमकी ऊर्जा ह्या लग्नाला हो म्हणाल का नाही, शौर्याच्या प्रेमाला ते एक्सेप्ट करेल का नाही, हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. तुम्हालाही बघायचं असेल ना तर आत्ताच आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा बरं का. चला तर मग बाय, आजच्यासाठी एवढंच.